नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. ट्रेलमध्ये एक चक्कर मारून आले. अबोलीच्या रोपाला फुलं यायला सुरुवात झाली आहे. अबोली रंगाची नाजूक फुलं बघताना मन खरोखर प्रसन्न होऊन जातं. सकाळची सगळी कामं पटपट आवरून घेतली. मनोभावे शांततेत बसून देवाची पूजा केली. नित्यसेवेचं वाचन केलं. आज आषाढातलं तळण करायचं होतं म्हणून तयारी केली. राधिका आणि मी दोघीजणी मंदिरात जाणार होतो. आषाढ महिन्यात आखाड तळण ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. पावसाच्या सुरुवातीचे दिवस आणि आषाढ महिना हे एक वेगळंच नातं असतं. घराघरातनं या महिन्यात तळणीचे पदार्थ केले जातात. आखाड तळणी हा शब्द ऐकला की काही जणांना असं वाटतं की फक्त हा खाण्याचा सोहळा आहे. परंतु तळलेल्या पदार्थाची ही खास अशी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. पूर्वी उन्हाळ्यात केलेले वाळणाचे सगळे पदार्थ, पापड, कुरड्या हे आषाढात तळून खाण्यास सुरुवात केली जाते. वातावरणातील दमटपणामुळे हे पदार्थ खराब होण्यापूर्वी त्याचा आस्वाद घेतला जातो. आषाढ महिन्यात सतत पाऊस, गारवा आणि दमट हवामान असतं. अशा वातावरणात शरीराला उष्णता देणाऱ्या तसंच तेलकट आणि वंगण देणाऱ्या पदार्थांची गरज असते. पचायला हलके पण उष्णतेची भरपूर मात्रा असणारे तळलेले पदार्थ उपयुक्त ठरतात. आषाढानंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात व्रत, उपवास आणि धार्मिक बंधनं वाढतात. आखाड तळणीच्या निमित्ताने केवळ आरोग्यच नाही तर कुटुंबातील आपुलकीही वाढते. मुलांसाठी खास हे तळणीचे पदार्थ घराघरातनं आया करत असतात. त्यानंतर देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो. आम्हीसुद्धा घरातल्या देवांना आधी नैवेद्य दाखवला. त्यानंतर दोघीजणी आम्ही मंदिरात आलो. मंदिरात देवीला आधी हळदी-कुंकू वाहिलं, तिची ओटी भरली. त्यानंतर देवीला आणलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या, साध्या पुऱ्या आणि गुळाच्या कडक अशा पुऱ्या, तसंच दही-भाताचा सगळा नैवेद्य देवीला दाखवला आणि राधिकाने आणि आम्ही दोघीजणींनी आरती केली. एकमेकींना हळदी-कुंकू लावलं. सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेव म्हणून देवाकडे मनोभावे प्रार्थना केली, नमस्कार केला आणि बाकी जे देव होते त्या सगळ्या देवांचं सुद्धा दर्शन घेतलं. कारण या मंदिरामध्ये सगळे देव आहेत. सगळ्या देवांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. अशा प्रकारे आनंदात, उत्साहात आम्ही अमेरिकेत आखाड तळण केलेलं आहे. धन्यवाद.